चंद्रपुरात काँग्रेसमध्ये वडट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावरती आज दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 नंतर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी हे उपस्थित राहणार आहेत। तर नेत्यांमधील गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवरती होणारा परिणाम यावरती चर्चा होणार आहे। या विषयावर काँग्रेससोबत येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची घालण्यात आलेली अट देखील या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे। उद्याला दिल्लीला बैठक आहे संध्याकाळी, आणि त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि राहिला गट, तर आमचे लोक सगळे गटस्थापनेसाठी आग्रही आहे नगरसेवक, कारण 5 तारखेला नॉमिनेशन आहे, वेळ कमी आहे। त्यामुळे आजच्या गटस्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे। चंद्रपुरातील वडट्टीवार आणि धानोरकर गटातील वाद हा चांगला चर्चेत असतानाच आता राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी महापालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊ शकते असं विधान केलं। निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी आघाडीसाठी संपर्क साधला होता, मात्र काँग्रेसला आमची गरज नव्हती, त्यामुळे स्थानिक पातळीवरती वेगळा निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आमची पण इच्छा काँग्रेससोबत जायची आहे, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायची नाही ना। आम्ही तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांना बोललो होतो आम्हाला युती करून आम्ही समोर जाऊया, परंतु त्या टायमाला पण त्यांनी आम्हाला युती नाकारली। त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही वेगळे लढलो। आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही 2 पक्ष वेगळे लढलो। त्याच्यामुळे आता स्थानिक पातळीवरती आम्हाला अधिकार आहे का आम्ही स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा तर